अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आहे रामनवमी। रामनवमीची आपण सर्वांनी खूप छान अशी पूजा केलीच असेल। त्याच पद्धतीने संध्याकाळी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे, ज्या उपायामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते। त्यासोबतच घरामध्ये जी काही आपण म्हणतो ना दुष्ट शक्ती, नकारात्मक शक्ती असते, ती देखील निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। त्यामुळे आज रामनवमीला प्रत्येकाने संध्याकाळी हा 11 दिव्यांचा उपाय करायचा आहे। तर उपाय काय आहे या ठिकाणी बघा। आज रामनवमी आहे आणि रामनवमीची जर कोणी आज रामरक्षा स्तोत्र पठण केलं नसेल तर त्यांनी एक वेळा का असेना पण आज नक्कीच रामरक्षेचं स्तोत्र आपल्या घरामध्ये वाचलंच पाहिजे। कारण की बघा, रामरक्षा स्तोत्राच्या पठणामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते किंवा भांडण होणं, कटकट होणं, आजारपण येणं, ह्या ज्या गोष्टी घडत असतात, या सगळ्या नकारात्मक गोष्टी असतात आणि या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही। तर आज रामनवमी आहे आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये रामरक्षा स्तोत्र पठण हे केलंच पाहिजे। ते प्रत्येकाने आज करायचं आहे। तर ते दिवसभरात तुम्ही केव्हाही रामरक्षा स्तोत्र पठण करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास बघा, ज्यावेळेस आपण देवाला दिवा लावतो, त्यानंतर आरती करतो, त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळच्या दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला 11 दिवे पेटवायचे आहे। आता प्रश्न असा असेल की दिवे कशाचे घ्यायचे? जर तुमच्याकडे 11 पंत्या असतील तर त्या घ्या, नसतील तर कणकेचे 11 दिवे बनवले तरीही चालणार आहे। त्या 11 दिव्यांमध्ये तुम्हाला 11 वाती ठेवायच्या आहे आणि हे जे दिवे आहे याच्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप जे तुम्हाला मिळेल ते तुम्ही यामध्ये घ्यायचं आहे आणि दिवे पेटवून घ्यायचे आहे। आता दिवे पेटवल्यानंतर हे 11 दिवे या बघा आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यासमोर हे 11 दिवे आपल्याला पेटवायचे आहेत। त्यानंतर यातले काही दिवे तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर, जसं आपण दिवाळीला सजवतो ना त्याच पद्धतीने दरवाजात 2 दिवे ठेवायचे, त्यानंतर तुळशीजवळ ठेवायचे, पुन्हा तुमच्या घराजवळ खिडकी असेल किंवा समोर सजवण्यासाठी जी काही जागा असेल तिथे ठेवायचे, बाकी दिवे तुम्हाला देव्हाऱ्याच्या समोर ठेवायचे। ज्या पद्धतीने दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातले बाहेरचे वातावरण असते ना दिव्यांनी लखलखणारे, तसेच आज संध्याकाळी वातावरण आपल्याला बनवायचे आहे आणि हे दिवे आपल्याला पेटवायचे आहे। बघा, या दिव्यांमुळे का होणार आहे की जो दिवाळीचा दिवस आहे तोच आज आपल्याला जाणीव होते आणि त्यासोबतच नकारात्मक शक्ती या दिव्यांमुळे सुद्धा, दिवे पेटवल्यामुळे जितका जास्त प्रकाश आपण करत असतो तितकाच प्रकाश आपल्या घरामध्ये होत असतो आणि जो काही अंधार आहे तो बाहेर निघून जात असतो। या मागची हीच गोष्ट आहे की जितका प्रकाश आपण घरामध्ये करणार, जितके दिवे आपण पेटवणार, तितकाच लखलखता प्रकाश हा वर्षभर आपल्या घरामध्ये राहत असतो आणि या दिव्यांमुळे आपली जी काही प्रत्येक इच्छा असते ना ती सगळी पूर्ण होते। बघा, दिवे पेटवताना, प्रत्येक दिवा पेटवताना तुम्हाला जय श्री राम म्हणायचं आहे आणि दिवा पेटवायचा आहे, रामाचे नाव घ्यायचे आहे आणि दिवा पेटवायचा आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्यासोबतच आपल्याला संध्याकाळी हे दिवे पेटवल्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला बघा कोणतंही भांडं घ्या ज्यामध्ये आपण कापूर पेटवतो, तो कापूर तुम्हाला पेटवायचा आहे। कापूर कोणता घेणार तर भीमसेनी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये 2 लवंगा ठेवायचे आहे। हा जो भीमसेनी कापूर आहे तो जाळायचा आहे। संपूर्ण घरामध्ये याचा धूर झाला पाहिजे। हा धूर सगळ्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि त्यानंतर तो उंबरठ्यावर ठेवून द्यायचा आहे। म्हणजे ते जे भांडं आहे ज्यामध्ये आपण कापूर ठेवलाय ते भांडं तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायचं आहे आणि मग आपल्या घरामध्ये प्रभू श्रीरामांची आरती देखील तुम्हाला करायची आहे। रामरक्षा स्तोत्र पठण केले नसेल तर ते सुद्धा करायचं आहे। हा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हा उपाय झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा एक वेगळीच ऊर्जा सामावलेली दिसते। साक्षात प्रभू श्रीरामांचं आगमन आपल्या घरात झाले अशी जाणीव आपल्याला होते आणि ज्यावेळेस अशी जाणीव होते त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या घरातली नकारात्मक शक्ती ही बाहेर गेलेली आहे आणि बाहेरची लक्ष्मी ही घरात आलेली आहे। तर हा साधा सोपा उपाय आपल्याला आज करायचा आहे रामनवमीच्या दिवशी। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती। पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।